नमस्कार, जय महाराष्ट्र। पलभट्टी देवी उत्सव रात्रभर रंगला। रात्री 4 वाजता कागदी दैत्याच्या मुकुटाचे देवीने केले वध। शंकर प्रसादिक तुरेवाल मंडळ यांची 331वी वर्षाची परंपरा। शहरातील 331वी वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या शंकर प्रसादिक तुरेवाल मंडळ यांचा पलभट्टी देवीचा उत्सव रात्रभर रंगला। दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 4 वाजता ग्रामदेवत श्री बालाजी मंदिरासमोर कागदी दैत्याच्या मुकुटाचे देवीने वध केले। त्यावेळेस हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती। दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता जुना जालना रोडवरील विठ्ठल मंदिर येथे शंकर प्रसादिक तुरेवाल मंडळ यांची पलभट्टी देवीचे सोंग बाहेर निघाले। येथील चतुर्शिंगी देवी मंदिर येथे दर्शन घेऊन आरती झाली। त्यानंतर देवीची मिरवणूक पारंपरिक वहिवाटेवरून निघाली। जागोजागी घरासमोर महिलांनी देवीचे औक्षण करून ओटी भरली। ग्रामदेवत श्री बालाजी मंदिरासमोर रात्री 3 वाजता देवीचे आगमन झाले। त्यावेळेस हजारो भाविक भक्तांनी त्यांची मंदिरासमोर एकच गर्दी केली। मंदिरासमोर कागदी दैत्य देवीला दाखवण्यात आले। या दैत्याचा वध रात्री 4 वाजता देवीने केला। हिंगलेज माता की जयच्या गजरात बालाजी फरस दुमदुमून गेले। मंदिराला प्रदक्षिणा केल्यानंतर पारंपरिक वहिवाटेवरून जुना जालना रोड येथील विठ्ठल मंदिर येथे सकाळी देवीचे सोंग पोहोचले। येथे आरती करण्यात आली व देवीचे सोंग उतरण्यात आले। महाप्रसादाने या देवीचा उत्सवाची सांगता झाली। या उत्सवाचे आयोजक शंकर प्रसादिक तुरेवाल मंडळ हे करतात। 331वी वर्षापासून ही परंपरा आजही जोपासली जात आहे।